कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि कावेरी पासून. तर आता इथे यश म्हणतो, माझं आणि अमृताचं लग्न व्हावं असंच वाटतंय ना तुम्हाला पण, असं म्हणत होता यश कावेरीला. ठीक आहे असं म्हणत होतो, गप्पच राहा तुम्ही असं म्हणून तो निघत असतो. तेवढ्यातच कावेरी त्याचा हात पकडते. तर आता यशला आनंद होतो की कावेरीने त्याचा हात पकडलेला असतो म्हणून. तुम्हाला खरंच असं वाटतंय मी ह्या गोष्टीसाठी होकार दिला असेल, असं म्हणते आता कावेरी. तर आता यश म्हणतो, मग काय म्हणालात तुम्ही? तर आता कावेरी म्हणते, मी इतकंच म्हटलं की ह्या घरासाठी जे योग्य असेल मी ते करीन, असं म्हणते आता कावेरी. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता इथे कावेरीला सुलक्षणा किचनमध्ये शिकवत असते काहीतरी. मिक्सरमध्ये काढून घेतलं ना तर मग त्याला असं चांगलं फेटायचं. आता कसं करून दाखवलं ना मी तुला, तसं हाताने चांगलं फेटायचं. म्हणजे खूप वेळ असं घोळवत राहायचं ते, म्हणजे ते हलकं होतं आणि इडल्या छान फुगतात. म्हणजे तुम्हाला सोडा घालायची गरज नाही पडत. हं, असं म्हणते आता कावेरी ला सुलक्षणा. आता तेल घे आणि बोटाने तेल ह्याला लावायचं. लावून घेतलं, धर कर, असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. तर आता हे सगळं बघत असतात यमुना आणि पौर्णिमा काकू. सासू सुना एकत्र आहेत चक्क, असं म्हणते आता यमुना. चिमटा काढ जरा मला, असं म्हणते आता काकू. मला खरंच नाही वाटत आहे सगळं काकू, माझाही विश्वास बसत नाही अगं. विरुद्ध पार्टींची युती कशी झाली ग, असं म्हणते आता यमुना. तर आता विद्या सुद्धा बघत असते हे सगळं. बस बस, एवढं नाही करायचं. फुगतात मग ना त्या इडल्या. तुमच्या त्या मोबाईलवरती इंटरनेटवरती भरपूर रेसिपीज बघाल, पण ह्या ज्या गोष्टी सांगतेय ना मी, ह्या तुम्हाला नाही मिळणार. त्यासाठी तुम्हाला अशाच संधी देणाऱ्या बायका राहायला लागणार आहेत घरात, असं म्हणते आता सुलक्षणा. बरोबर बोलताय तुम्ही मा, असं म्हणते आता कावेरी. अनुभवातून जे शिकता येतं ना ते कशातून शिकता येत नाही, असं म्हणते आता कावेरी. घे भर आता, असं म्हणते आता कावेरी. मी सांगितलं तसं भर, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इडल्या बनवत असते कावेरी. असं म्हणते आता विद्या. 1 मिनिट, नाही बघत होते सूर्य काय पश्चिमाकडे उगवला की काय, मा आणि कावेरी वहिनीशी चांगलं बोलून राहिली, गोड बोलून राहिली. 1 मिनिट, कावेरी वहिनी बकरा तर नाही? अहो ते नाही का, बकराला कापायच्या आधी त्याला कसं थंड खाऊ पिऊ घालतील, हार घालतील आणि नंतर खल्लास. कावेरी वहिनी, असं म्हणते आता विद्या. नाही हो नाही, आमची मा गोड आहे तशी, असं नाही करणार मा, असं म्हणते आता विद्या. ह्या दोघींचं जुळलं. आता फक्त मला एकच इच्छा आहे आता, यश भाऊजींचं आणि कावेरी वहिनीचं पण जुळावं. मग कसं होईल, मी या क्या करे का काजी, असं म्हणते आता विद्या. त्या 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 असं म्हणत असते आता विद्या. तर आता तेवढ्यातच प्लेट पडते विद्याची खाली. विद्या, असं म्हणते आता सुलक्षणा. लक्ष कुठे आहे तुझं? परत हिचं मनातल्या मनात बोलणं चालू झालेलं दिसतंय. नीट लक्ष नाही काय ग तुझं काम करताना? तू कर, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे कावेरी इडल्या बनवत असते. तर आता विद्या म्हणते, ही मा ओरडल्या मायावर, म्हणजे ओरिजिनल कॉपीच आहे माझी, नाही का? मला वाटलं प्रेमळ बिमळ झाल्या की काय. तुम्ही काय करून राहिले, जाय तू, असं म्हणते आता विद्या. काकू बघतेस ना कशा खिदळते दोघी, असं म्हणते आता यमुना. असं म्हणते आता काकू. बघते, आमची एक मावशी होती बरं का, स्वयंपाक करता करता काय ना काही तरी खायला लागायचं तिला. चणे म्हणा, नाही काही काही खायची ती. तिला आम्ही खादाड मावशी असं नाव ठेवलं होतं, असं म्हणते आता सुलक्षणा. खरंच, असं म्हणते आता कावेरी. तर आता इडल्या बनवण्यासाठी कावेरी स्टीमरमध्ये ठेवते त्या इडल्या. तर आता यश बघत असतो लांबून. तो आता अमृताच्या खोलीमध्ये बघत असतो. अमृता रूम मध्ये नाही आहे, असं म्हणत होता यश. एकदा चान्स घेऊन बघतोच काय सापडतंय का, असं म्हणत होता यश. तर आता तो अमृताच्या खोलीत आलेला असतो आणि आता तो कपाट बघायला लागतो. तर आता शोधाशोध करायला लागतो तो सगळीकडे, पण त्याला आता ते काही सापडतच नाही. तर आता तो कपाटाकडे जातो आणि आता तो शोधायला लागतो सगळीकडे. तर आता त्याला तो संदूक दिसतो. तर आता तो संदूक काढून घेतो आता यश. अशाच एका पेटीचा उल्लेख कावेरीने केला होता, असं म्हणत होता यश. कदाचित पुरावेही यातच असतील, असं म्हणत होता यश. आणि आता तो उघडतो तो संदूक. तर आता त्या संदूकला कुलूप लावून ठेवलेला असतं बघा प्रेक्षक हो. ही पेटी तर लॉक्ड आहे, असं म्हणत होता यश. लॉक तोडून बघतो, असं म्हणत होता यश. तर आता यश लॉक तोडतो, पण लॉक काही तुटतच नाही. तर आता इथे कावेरी मात्र इडल्या करत असते. मा, असं म्हणून यमुना येते. बापरे, असं म्हणतात यमुना. कावेरी नाश्ता बनवते का, असं म्हणतात यमुना. आधी माहीत असलं असतं तर मी बाहेरूनच ऑर्डर केला असता, असं म्हणतात यमुना. यमुना, तू माझी मुलगी असलीस ना तरीही आम्हा सासू सुनांमध्ये तुला बोलायचा काही अधिकार नाही, असं म्हणते आता सुलक्षणा यमुनाला. आजचा नाश्ता कावेरीच करते, मीच तिला सांगितलंय, असं म्हणते आता सुलक्षणा. मा, हिला झेपणार आहे काय सगळं, असं म्हणते आता यमुना. यमुना, मी तुला शेवटचं सांगतेय, तिझे वाढेल ते मुकाट्याने खा, तेवढंच काम कर, असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आमच्यामध्ये गैरसमज निर्माण होतील असं काही वागू नकोस, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी म्हणते, मा चटणी तयार आहे, तुम्ही शिकवली तशीच फोडणी दिलीये, दिसते तरी छान आणि फोडणी छान तडतडली, मगाशी छान सुगंध आला. बरं, आधी पुरुषांना वाढ, मग नंतर आपण बायका बसू आणि खाऊन झालं ना की मग मार्केटमध्ये जाऊन या, असं म्हणते आता सुलक्षणा.
अर्धांगिनी पूजेचं सगळं साहित्य घेऊन ये असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. पत्री फुलं सगळी ताजी मिळतील तुला आणि येताना आठवणीने पार्वती आणि शंकराची पिंडी असलेली मूर्ती घेऊन ये असं म्हणते आता सुलक्षणा. मा असं म्हणते आता यमुना. अगं दरवर्षी हरताळिकेच्या पूजेची तयारी मी करते ना असं म्हणते आता यमुना. हो पण आता ह्या वर्षी कावेरी आहे ना असं म्हणते आता सुलक्षणा. आणि ती या घरची सून आहे म्हणून तिला करू दे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता अमृता म्हणते मावशी तुला हरकत नसेल तर पूजेचं सामान मी आणू का असं म्हणते आता अमृता. तर अगं पण तू या घरची सून कुठे झाली आहेस असं म्हणते आता सुलक्षणा. हा म्हणून कावेरीला जाऊ दे असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरी आटप पटकन आणि खाऊन घे आणि जा पटकन असं म्हणते आता सुलक्षणा. इतका पुळका का आलाय हा सुलक्षणेला कावेरीचा असं म्हणते आता अमृता मनातल्या मनात. तर आता इथे यश मात्र तो संदूक खोलायचा प्रयत्न करत असतो. तर आता खुलतच नाही त्यामुळे तो आता वापस ठेवतो त्या कपाटामध्ये तो संदूक. तर आता अमृता येते तेवढ्यातच सीतेने म्हणते यश. अमृता असं म्हणतो आता यश. तू तू इथे काय करतोयस असं म्हणते आता अमृता. तर आता यश म्हणतो तुलाच भेटायला आलो होतो. तर आता अमृता म्हणते खरंच खरंच असं म्हणतो आता यश. खरंच काल रात्री आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं ना म्हणून म्हटलं परत तुला भेटावं असं म्हणतो आता यश. मग बोल ना असं म्हणते आता अमृता. काहीही बोल मी तुझं बोलणं कितीही वेळ ऐकू बसू शकते. तर आता यशला मात्र शॉक बसतो. ऍक्च्युली असं म्हणतो आता यश. मा असं म्हणतो आता यश. हा असं म्हणते आता अमृता. मा बोलवते मला. हो 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 आलो मा असं म्हणतो आता यश. आपण नंतर बोलू हा आलोच मी असं म्हणतो आता यश आणि निघून जातो तिथून. मला तर नाही आला मावशीचा आवाज असं म्हणते आता अमृता. तर आता इथे काकू बसलेली असते आणि सुलक्षणा सुद्धा. तर आता विचारात पडलेली असते पौर्णिमा. काय झालं कसला विचार करतेस असं म्हणते आता सुलक्षणा. काय नाही वेणी असं म्हणते आता पौर्णिमा. निशाची काळजी वाटतेय. तिचं लग्न कधी होणार कसं होणार काळजी करू नकोस होईल सगळं नीट असं म्हणते आता सुलक्षणा. वहिनी निशाला ना आपल्या यशसारखा मुलगा मिळायला हवा असं म्हणते आता पौर्णिमा. हुशार कर्तबगार सगळी जबाबदारी सांभाळणारा मिळेल हो मिळेल असं म्हणते आता सुलक्षणा. एखाद्याच्या नशिबामध्ये वेळाने येतात. या घराच्या सुना भाग्यवान आहेत. निशालाही असंच एखादं घर मिळायला हवं हो ना असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता इथे कावेरी जात असते. तर आता यश म्हणतो कावेरी मार्केटला चाललात ना मी येतो सोबत असं म्हणतो आता यश. अहो हरताळिकेच्या पूजेचं सामान आणायचं आहे असं म्हणते आता कावेरी. हो माहिती आहे मला आणि मा एक्झॅक्टली कुठल्या दुकानातून काय काय आणते सगळं शॉपिंग करून देतो मी तुम्हाला असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी म्हणते तुम्ही कशाला. अहो डोंट वरी कुणाला काहीच कळणार नाही असं म्हणतो आता यश. तुम्हाला सगळं शॉपिंग करून देतो मी. कोणती गोष्ट तुमच्याकडून राहायला नको. माझा विश्वास पुन्हा जिंकायचा आहे ना तुम्हाला असं म्हणतो आता यश. हो तो मिळवायचाच आहे पण असं खोटं बोलू नाही असं म्हणते आता कावेरी. आणि मी लहानपणापासून हरताळिकेची पूजा करत आली आहे. त्यासाठी काय लागतं किती लागतं मला माहिती आहे असं म्हणते आता कावेरी. ज्या मुलींना लाठी गाठी आणि बिझनेस करता येतो त्यांना हे सगळं जमत नाही असं का वाटतंय तुम्हाला असं म्हणते आता कावेरी. सॉरी असं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणतो आता यश. मी फक्त तुमची मदत करत होतो. मला जे काम दिलंय ते मलाच करू द्या असं म्हणते आता कावेरी. तर आता यश म्हणतो ओके कावेरी असं म्हणतो आता यश. हरतालिकेचा व्रत चांगला नवरा मिळावा म्हणून करतात. हे व्रत तुम्ही कोणासाठी करताय असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी म्हणते हाय कोणीतरी. कोण असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी म्हणते हे नाही सांगता येणार पण त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगू शकते असं म्हणते आता कावेरी. काय असं म्हणतो आता यश. ते खूप स्पेशल आहेत. तर आता यश म्हणतो स्पेशल आहे कोणासाठी असं म्हणतो आता यश. कोणासाठी काय माझ्यासाठी असं म्हणते आता कावेरी. कोण आहे कोण असं म्हणतो आता यश. मला नाही सांगायचं असं म्हणते आता कावेरी. आणि तुम्हाला तर नाहीच नाही असं म्हणून कावेरी निघून जाते तिथून. तर आता यश तंद्री लावून बघत असतो कावेरीकडे आणि आता तो लाजतो सुद्धा. ठीक आहे नका सांगू पण एक दिवस तुम्ही स्वतः तुमच्या प्रेमाची कबुली द्याल मला. आय लव्ह यू यश. हे 4 शब्द ऐकण्यासाठी मी आणखीन किती दिवस थांबवणार आहात मला असं म्हणतो आता यश. तर आता इथे कावेरी सगळे लिस्ट बनवून घेत असते. तर तेवढ्यातच एकदा माणूस तिला फॉलो करतो. तर आता तो तिची सोन्याची चेन असते ती चोरी करतो आणि आता तो पळत पळत जातो तिथून. तर आता ती पळते त्याच्या पाठीमागून. तर आता तो पळत पळत पुढे जातो खूप. तर आता इथे यमुना वगैरे प्लॅन्टिंग करत असतात. मा तू चिडू नकोस पण त्या कावेरीला का संधी देतेस तू असं म्हणते आता यमुना. अगं तूच म्हणाली होतीस ना की तू तिला काही शिकवणार नाहीस म्हणून. मग आज काय झालं अचानक असं म्हणते आता यमुना. प्रत्येक गोष्टीत ना खूप शिवाय तुला करमत नाही ना ग असं म्हणते आता सुलक्षणा. पण वहिनी खरं म्हणजे हे सगळे प्रश्न मलाही पडले असं म्हणते आता पौर्णिमा. एक्झॅक्टली असं म्हणते आता यमुना. मा अगं ती मुलगी ना दिसते तेवढी भोळी भाबडी नाही आहे. ती बऱ्याच गोष्टी तुला त्रास देण्यासाठी करत असते असं म्हणते आता यमुना. अगं त्या दिवशी नाही का उदयदादाची आठवण असलेली चांदीची कवटी तिने काळी पाडून दिली होती. खोटाडी ती मुलगी एक नंबरची असं म्हणते पौर्णिमा. तुम्ही दोघी जरा जास्तच बोलताय असं नाही का वाटत आहे असं म्हणते सुलक्षणा. त्या मुलीमध्ये लाख दोष असतील पण एक गुण आहे तिच्यात आणि जो खूप चांगला आहे. तर आता इथे तो माणूस
सोन्याची चेन कावेरीची चोरतो आणि एका रूम मध्ये घेऊन जातो. तर आता कावेरी त्याचा पाठलाग करते आणि त्याच्यावर आता बॅग फेकते. ती हट्टी आहे असं म्हणते आता सुलक्षणा, जे की मिळवल्याशिवाय गप्प राहत नाही. यमुना, नेहमी ना समोरच्याचे चांगले गुण बघावेत, जे तू बघत नाहीस, आणि जे गुण आहेत ना ते आपण घ्यावेत असं म्हणते सुलक्षणा. म्हणजे आपल्या मनातली कटुता ना दूर होते. मग ते काही असलं तरी तरी हरतालिकेच्या पूजेचं साहित्य आणायला पाठवलं तिला. तिने हे काम नीट नाही केलं तर पूजा नीट पार पडेल का सांगते असं म्हणते आता यमुना. तर आता एखाद्यावर विश्वास ठेवला ना तर सगळं पार पडतं बरोबर असं म्हणते सुलक्षणा. आणि आता हे सगळं चोरून लपवून अमृता ऐकत असते. मग तेच म्हणते मी, इतका विश्वास का ठेवतेस तू त्या कावेरीवर? मग आजपर्यंत एक तरी जबाबदारी तिने नीट पाडली आहे का तुझ्या सुनेने? पण ही जबाबदारी त्या पार पाडतील वंच असं म्हणते आता विद्या. नाही म्हणजे सामान आणायला गेल्यात ना त्या, येतच असतील, रस्त्यात असतील, मी फोन करून बघते ना त्यांना असं म्हणते आता विद्या. तर आता फोन लावते विद्या. तर आता इथे कावेरी मात्र त्या माणसाला खूप मारत असते बघा प्रेक्षक हो. माझी चेन चोरतोस, आता तुला कोकणचा हिसकाच दाखवते असं म्हणते आता कावेरीने मार मारते त्या माणसाला. तर आता तो माणूस चुरा काढतो बाहेर. तर आता कावेरी घाबरते. तर आता यमुना म्हणते, काय झालं ग विद्या, नाही रिसीव्ह केला ना कॉल? कसा करेल कॉल रिसीव्ह? ती भटकायची आहे, ती संधी चालून आले ना तिच्याकडे, जबाबदारीच नाही तिच्याकडे, घरातली कामं करायची नाहीस, चिकूला आमच्या भरोशावर सोडून गेली आहे, कसा रिसीव्ह करेल कॉल? ती ज्या अर्थी कॉल रिसीव्ह करत नाही आहे त्या अर्थी ती काम करत आहे की नाही असं म्हणते सुलक्षणा. आणि माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर, तिने जे वचन दिलंय ना मला ते ती पूर्ण करणारच असं म्हणते आता सुलक्षणा. वचन असं म्हणते आता पौर्णिमा. कसलं वचन असं म्हणते ती? उदयला परत आणण्याचा असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता तो सुरा खोपसतो कावेरीवर तो माणूस. तर आता कावेरी हातात काठी घेते आणि आता ती त्या काठीने मारते त्या माणसाला. तर आता कावेरीला पण लागतं सूर्याने. तर आता खूप रक्त येतं तिच्या हाताला. तर आता तो माणूस हसतो, तिने मला वचन दिलंय गणपतीच्या आगमनाच्या अगोदर उदय आपल्या घरी परत येईल असं म्हणते आता सुलक्षणा. आणि यावर्षी गजाननाची पूजा त्याच्याच हस्ते होणार, तिने वचन दिलं आणि तू विश्वास ठेवला असतील ना माझ्यावर असं म्हणते आता यमुना. नाही, वचन मी मागितलं आणि तिने ते दिलं असं म्हणते आता सुलक्षणा. विश्वासाने, हा फरक आहे दोन्ही गोष्टीतला असं म्हणते आता सुलक्षणा. माग कसं सांगू मी तुला, त्या कावेरीकडे जादूची कांडी आहे का? जे काम पोलिसांना नाही जमलं ते तिला जमणार आहे असं म्हणते आता यमुना. हो असं म्हणते आता सुलक्षणा. कारण तिने एकदा ठरवलं ना की ते काम ती पूर्णत्वाला नेतेच असं म्हणते आता सुलक्षणा. हे मी पाहिलंय. तर आता इथे कावेरी त्या गुंडाला मारत असते. तर आता धो धो धोते आता ती त्या गुंडाला. त्याच्या हातातला सुरा सुद्धा खाली पडतो. आता मारते ती खूप त्या माणसाला. आता तो माणूस तिला पाठीमागे ढकलतो. तर आता कावेरी त्याच्या पायाला मारते. तर आता कावेरी त्याचा रुमाल घेते. तेवढ्यातच तो सुरा घेतो आता बाहेर. तर आता कावेरीला परत मारतो तो. तर आता त्याच्यातून घड्याळ वगैरे खूप काय काय पडलेलं असतं बघा खाली प्रेक्षक. तर आता कावेरी बघते त्याच्याकडे. तर आता तिला एक चैन दिसते. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघा तर रिकामध्ये काय आहे ते. कावेरी जर का तिचं वचन पूर्ण नाही करू शकली तर असं म्हणते आता यमुना. तर मी हात जोडून तिची माफी मागेन असं म्हणते आता सुलक्षणा. हा फोटो नीट बघ, तू ज्याच्या गळातून हे लॉकेट चोरलंस तो हाच माणूस आहे का असं म्हणते आता कावेरी. हाच आहे असं म्हणतो तो माणूस. तर आता कावेरी सुलक्षणाला ते पेंडेंट आणि चेन आणून देते आणि म्हणते, अहो उदय जिवंत आहे. तर आता सुलक्षणा खूप खुश होते ऐकून. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.